आपण आता हिरीमध्ये पोहणार होतो, पण काय हिरीमध्ये काहीच पाणी नाही, तुम्ही बघू शकता. आपला सगळा पचका होऊन बसलाय. त्यामुळे आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललेलो आहोत. आणि हिरीमध्ये काहीच पाणी नसल्यामुळे शेतकरी कसं भिजले का आपल्याला माहित नाही. जाऊ द्या. बघा हे हिरीच्या मोटरचं स्टार्टर मध्ये कुठलं वायर काय कळलं नाही आपल्याला काहीच. बघू शकता. तुम्हाला जर कळालं तर कमेंट करून नक्की सांगा कुठलं वायर काय. कापसाच्या रानाने, ज्वारीच्या रानाने, चिंचाच्या झाडाखाली कुठून पण आपण शेतात मस्तपैकी फिरायला लागलेलो आहोत. आणि हे बघू शकता, हे गावची एक छोटीशी नदी. ह्या नदीवर एक बंधारा तयार केलेला आहे, पण काय ह्या बंधाऱ्यात काही पाणी नव्हतं. काही दिवसापूर्वी आम्ही ह्या बंधाऱ्यावर पाणी बघण्यासाठी येत होतो, पण आता काय पाणीच नाही, काय बघावं. आणि आपली मित्रमंडळी काय चर्चा करत आहे काय माहिती. मला वाटतं पाणी आणायचा विचार करायला लागली वाटतं. फोटोचं शूट चालू आहे वाटतं. फोटोची शूटिंग करायची आता. बघा मित्र खाली गेला आता उडी मापून. त्याच्या मागे ही पण. आता बघू ह्यांना वर येता येते का, काढू शूटिंग आपण. वा रे वा, आलो ही पण. क्या बात आहे. आता आपण पण चाललोय खाली. येता येते का आपल्याला वरी. आगा पाय वा, आले आता वरी. तर कसं आहे पब्लिक, स्वागत आहे आपला तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मी तुमचा लाडका साईगिरी. आणि आज आपले मित्र शेतात आले होते, त्यामुळे आपल्याला त्यांनी शेतात बोलवले. आपल्याला तर मित्र मंडळ कुठं दिसना गेली, त्यामुळे आपण आता त्यांना शोधायला लागलोय. हे सगळं दिसतंय तेवढं शेत आपल्या मित्राचंच आहे. हे सर फिमेल त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही, कुठं पण हिंडू शकतो. आणि आज गावाकडे आल्यामुळं आपण शेतात आलेलो आहोत. आणि शेतातली मजा म्हणजे वेगळीच राहते, शहराकडे काहीच मजा नसते असली. कसं आहे बघा, तुम्ही वातावरण बघू शकता. हे क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. ही ज्वारी, पलीकडे गहू. आणि आपल्या मित्राचा आवाज तिकडून यायला लागला वाटतं. चला बघू आपण, हायच वाटतं तिथं मित्र. अरे भाई साहब, हे मित्र तर आपल्या चिचावर सोडून बसलेत. बघू शकता खूप मोठी चिच आहे. आपले मित्र चिचावर चढलेत. आता आपण पण चढणार आहे चिचावच. बघू कसं आहे काय वातावरण. ओय यार, काय आहे इकडे वरी. अरे ये साई आला रे साई. अरे वरी काय राव, कसा चढला रे वरी. हॅलो, कसा चढला वरी. हे आपले रोहित भाया. दुसरे कुठे गेले. हा का, श्रीनिवास. वरी कोण आहे. हा, वरी शुभम. आयला उगा चिचावर नंबर 1 जाऊन बसलेत वरी. अहो आपल्याला चॅलेंज करायला लागलेत ही भाऊ वरी यायचं. आपण पण कमी नाहीत, त्यामुळे आता आपण पण जातो वरी. चला मग जाऊ वरी. फायनली मी झाडावर चढलो होतो, पण झाडावरच अडकून बसलो आणि आपल्या हातून मोबाईल पडतच होता की मी धरला. त्यामुळे आपण झाडावर थोड्या वेळ बसलो आणि उतरलो. आपल्याला काय वरी चढता येत नाही, त्यामुळे आपल्या मित्रमंडळीला आपणच खाली बोलवलंय. चला म्हणलं थोडी शेताची सैर करून येऊ थोडी. आता खाली उतरून आम्ही पूर्ण ही शेत बघणार आहोत. तुम्हाला जर बघायचं असलं तर व्हिडिओ पूर्ण बघा. क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर. त्या झाडाला तर खूपच चिचा लागल्यात, बघू शकता. रानाकडचं वातावरण एकच नंबर, क्वालिटी क्वांटिटी. पलीकडे विहीर आहे. चला आता त्या विहिरीकडे जाणार आहोत आपण. तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुमचा भरभरून आम्हाला सपोर्ट असू द्या. व्हिडिओ साठी जर तुला काम हे जांबाच्या झाडापाशी आलो, याचा झाडाला काही जांब दिसत नाही आम्हाला. त्यामुळे आता आम्ही वरच्या कडेला येऊन बसलो हो का. बघू शकता तुम्ही वरून रानाचा व्ह्यू. आपण आता हिरीमध्ये पोहणार होतो, पण काय हिरीमध्ये काहीच पाणी नाही, तुम्ही बघू शकता. आपला सगळा पचका होऊन बसलाय, त्यामुळे आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललेलो आहोत. आणि हिरीमध्ये काहीच पाणी नसल्यामुळे शेतकरी कसं भिजले का आपल्याला माहित नाही. जाऊ द्या.
हो का, हे हेरीच्या मोटरचं स्टार्टर मध्ये कुठलं वायर आहे काय कळलं नाही आपल्याला काहीच. बघू शकता हो. तुम्हाला जर कळालं तर कमेंट करून नक्की सांगा कुठलं वायर काय आहे. कापसाच्या रानाने, ज्वारीच्या रानाने, चिचाच्या झाडाखाली, कुठून पण आपण शेतात मस्तपैकी फिरायला लागलेलो आहोत. आणि हे बघू शकता हो, हे गावची एक छोटीशी नदी. ह्या नदीवर एक बंधारा तयार केलेला आहे, पण काय ह्या बंधाऱ्यात काही पाणी नव्हतं. काही दिवसापूर्वी आम्ही ह्या बंधाऱ्यावर पाणी बघण्यासाठी येत होतो, पण आता काय पाणीच नाही, काय बघाव. आणि आपली मित्रमंडळी काय चर्चा करत आहे काय माहित. मला वाटते पाणी आणायचा विचार करायला लागली वाटतं. फोटोचं शूट चालू आहे वाटतं. फोटोची शूटिंग करायची आता. हो का, मित्र खाली गेलाय आता उडी मापून. त्याच्या मागे ही पण. आता बघू ह्यांना वरी येता येते का, काढू शूटिंग आपण. वा रे वा, आलो ही पण. क्या बात है. आता आपण पण चाललोय खाली. बघू येता येते का आपल्याला वरी. आगा पाय वा, आलं आता वरी. इथं तर आम्ही बघतो तो खड्डे केलेले काय माहिती आता. खड्डे कुठल्या प्राण्याने केलेत का माणसाने केलेत काय माहिती. सगळीकडे बोळ बोळ दिसायला लागले तिथं. हो का, हे बांबूचं झाड आहे. या बांबूच्या झाडात सापा असतात म्हणतात. कुणाला बांबू पाहिजे असतील तर सांगा मला, मी आणून देतो. आपल्याला कुठलीच वाट गटली नव्हती, त्यामुळे आपण नदीच्या रस्त्याने चाललो. जिथून पाणी वाहतंय तिथूनच. अजून पाणी आटलं नाही नदीतलं, थोडंफार थोडं खणलं की पाणी निघन वाटते मला तर. अगं हे झाड कशाचं आहे आपल्याला काय माहित नाही. तुम्हाला माहित असलं तर कमेंट करून नक्की सांगा. ह्याला काय म्हणतात रे. ह्याला ह्याला गायरान. गावाकडचं गायरान. गावाकडचं गायरान. गावाकडचं क्रिकेट खेळायचं मैदान म्हणजे गायरान. दुसऱ्या विहिरीकडे आलाव. इथे सोलार जोडली या. गावाकडे काय लाईटचा पत्ता नसते. अगं माय. ह्या पण हिरीत पोहायचं होतं, पण ह्या पण हिरीत पाणी बघू शकतो. उडी टाकलं तर डायरेक्ट मारायची शक्यता आहे. सोलार प्लेट बघू शकता तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 सोलार आहेत वाटतं इथं. तर आता आम्ही चाललेलो आहोत घराकडे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. से बाय बाय.